नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स येत होत्या आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न पण होते की सुरुवात किती पक्षापासून करावी. म्हणजे मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मी किती पक्षांपासून सुरुवात केली आणि आत्ता माझ्याकडं किती पक्षी आहेत. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी 10 पक्ष्यांपासून, तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल, 10 पक्ष्यांपासून म्हणजे 10 कोंबड्यांपासून मी सुरुवात केली होती. 10 कोंबड्यांपासून ते 1,500 ते 2,000 पक्ष्यांपर्यंत माझा म्हणजे 2 ते 3 वर्षांचा प्रवास. त्यामध्ये मी फेस केलेले प्रॉब्लेम आणि त्यामध्ये मी केलेले कोंबड्यांचं संगोपन, याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहे. तरी कोणाला म्हणजे या व्यवसाय करू इच्छिता तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला प्रॉपर म्हणजे मी काय काय फेस केलं, मला कोणते कोणते प्रॉब्लेम आले आणि मी सुरुवात कशी केली, माझ्या मनात आवड कशी निर्माण झाली आणि ॲक्च्युली मला काम किती वेळ करावं लागतं आणि मी काय काय करते हे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया. तर सुरुवात मी केली नव्हती, म्हणजे माझ्या सासूबाईंनी 10 कोंबड्या आणल्या होत्या. म्हणजे त्यांना आवड होती आता पहिल्या बायकांना. आता मला तर काही माहिती नव्हतं कुक्कुटपालनाविषयी काय. तर त्यांनी कोंबड्या आणल्या. ते 10 कोंबड्यांना, तुम्हाला माहितीच आहे आपल्या घरातलं खरकटं वगैरे यावरच कोंबड्या जिवंत राहतात. म्हणजे त्यांना जास्त काही खाद्य वगैरे स्पेशल खाद्य आणायची गरज लागत नाही. कोंबड्यानंतर थोड्या दिवसांनी खुडूक झाल्या आणि काही कोंबड्या अंडे देत राहिल्या. खुडूक झालेल्या कोंबड्या, मला खुडूक कोंबडी हे सुद्धा जास्त काही माहिती नव्हतं आणि आज मी पोल्ट्री व्यवसाय चालवते, यावरच माझा कधी कधी विश्वास बसत नाही. त्यांनी कोंबड्या खुडूक अंड्यावर बसवल्या, बऱ्यापैकी पिल्लं पण दिले. तर नंतर इथून पुढे खरं प्रवास सुरू झाला. लहान पिल्लांना कसं सांभाळायचं, कसं काळजी घ्यायची, त्यांची औषधं वगैरे काही माहिती नव्हतं. एक 5 ते 6 कोंबड्या बसवल्या होत्या, सगळ्यांखाली 20-20 अंडे टाकले होते. 16-17 असे पिल्लं निघले. सरासरी 15-15 पकडा तरी 15-90 म्हणजे एक 80-90च्या आसपास आमच्याकडे पिल्लं झाली होती. तर त्या पिल्लांपैकी सुरू झालं. नंतर मग तुम्हाला माहिती आहे गावरान कोंबड्यांमध्ये म्हणजे एक कोंबडी असते, तिला पूर्ण म्हणजे त्या पिल्लांना कसं सांभाळायचं काय, हिला म्हणजे ती आई असते आणि आपल्याला फक्त खाद्य आणि पाणी ठेवायचं असतं आणि त्यांची चांगली काळजी घ्यायची असते. फक्त खाद्य पाण्याला चांगलं जपायचं असतं. बाकी औषधं वगैरे म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये असेल तर औषधाची त्याची पण जास्त गरज नाही आणि रोगापासून पण भीती नसते. त्यामुळे जास्त औषधं वगैरे याचं काही नॉलेज नव्हतं आणि देत पण नव्हतं. कारण 10 कोंबड्या होतं तेव्हा. पण जेव्हा 80-90 पिल्लं तयार झाले, त्यापैकी हळूहळू कालांतराने जशी थंडी वगैरे सुरू झाली तर पक्षी वगैरे मरायला सुरुवात झाली. गावात वगैरे सगळीकडे म्हणजे रोग आला आणि कदाचित त्या रोगाची लागण माझ्या पण पक्ष्यांना लागली असावी. तर हळूहळू पक्षी म्हणजे 70-80 पक्ष्यांमधले फक्त 50च पक्षी, 40-50 पक्षी जिवंत राहिले. मग असं म्हणजे पक्षी अचानक का मरतात, यामागं कारणं काय असतात, आता मला जी माहिती आहे त्या टायमिंगला मला माहिती नव्हती. असंच यूट्यूबवर सर्च केलं तर त्यांनी ते लासोटा, गंबोरा जे बेसिक लसीकरण असतं ते ऐकलं आणि तेव्हा माहिती झालं की लसीकरण गावरान कोंबड्यांमध्ये पण असतं आणि ते द्यावंच लागतं. का द्यावं लागतं गावरान कोंबड्यांना? बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला आहे की गावरान कोंबड्यांना लसीकरणाची गरज नाही आहे. पण गावरान कोंबड्यांना जास्त लसीकरणाची गरज नसली तरी पण रोगापासून आपल्या पक्ष्याचं बचाव व्हावा. म्हणजे रोग जरी कोंबड्यांना झाला तरी आपण लस दिल्यामुळे त्या कोंबडीमध्ये ती इम्युनिटी पॉवर तयार होते त्या रोगासोबत लढण्याची आणि कळत नकळत लस दिल्यामुळे आपलं नुकसान हे खूप कमी होतं. लसीकरणासोबत त्यांना मेडिसिनही द्यावं लागतं. विटॅमिन्स असतात, प्रोटीन असतात, लिव्हर टॉनिक, ब्रोटॉन वगैरे हे सगळं मला त्यावेळेस त्याच्यासोबत ओळख झाली. आणि आमच्याकडं तुम्ही हे पाठीमागं बघताय हे शेड पहिलंच होतं, म्हणजे वेगळ्या कारणासाठी आम्ही बांधलं होतं. मग आम्ही विचार केला आपल्याकडं तर शेड आहे, सगळ्यात मेन पोल्ट्रीमध्ये शेडची गरज आहे, आपल्याकडं पाहिजे अशी जागा पण आहे. एक कमर्शियल व्यवसाय या दृष्टीने आपण ह्याकडे पाहिलं तर आपलं एक करिअर म्हणून पण घडेल आणि व्यवसाय पण आपला चांगला होईल आणि नंतर आपल्याला यामधून चांगलं इन्कम सोर्स पण राहील. या हिशोबाने आम्ही एक तर खरी सुरुवात केली होती 2024मध्ये. तर त्या टायमिंगला आमच्याकडं 50 पक्षी राहिले होते.
तर त्या पक्ष्यांतर नंतर आम्ही हळूहळू 1-1.5 महिन्यानंतर कोंबड्या परत अंड्यावर यायला लागल्या 2 महिन्याच्या आसपास. आणि मग त्या पक्ष्यांचं खरं संगोपन करण्याची वेळ आली होती. 1-2 महिन्यानंतर पक्षी काटक होतो, त्यामुळे एवढं म्हणजे सेन्सिटिव्ह काम नसतं. मग त्यानंतर आम्ही विचार केला, म्हणजे एवढी छोट्यापासून म्हणजे एवढ्या छोट्यासोबत खेळत बसण्यापेक्षा, कारण कष्ट 50 पक्षी सांभाळायला आणि 100 पक्षी सांभाळायला जवळपास सारखंच लागेल. मग आम्ही 250-300 अंड्यांचं इन्क्युबेटर घेतल्यानंतर आम्ही बिझनेस वाढवायचं ठरवलं. तोपर्यंत मला एक चांगली माहिती भेटली होती, म्हणजे एक नॉलेज आलं होतं थोडंफार. 80 ते 90% रिझल्ट आम्हाला भेटला. मला वाटत होतं की मला बरंचसं समजतंय, पण असं म्हणजे आत्ता विचार केला तर मला त्यावेळेस म्हणजे एवढं काहीच नॉलेज जास्त नव्हतं. फक्त त्या औषधांविषयी माहिती होती, बस एवढंच. आणि मी तेच करायचे. पण कोणत्या वेळी कोणत्या औषध द्यायचं असतं काही नाही, फक्त डे टू डे जे औषध आहेत ते मी पाण्यातून देत होते. पक्षी जास्त रात्रीचे मरतात, म्हणजे रात्री सकाळी उठून पाहिलं तर आहेच 10-20 पक्षी गेलेले. त्यानंतर त्यावर विचार केला की असं का होतंय, हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असेल असं. आणि त्याचं व्यवस्थापन थोडंसं म्हणजे एवढं जर चांगलं नसेल तर अशा गोष्टी फेस कराव्या लागतात आणि खूप मोठं नुकसान होतं. आणि इन्कम तर लगेच सुरुवातीला येत नसतो आणि आपल्याला नुकसान जास्त होत असतं. त्यामुळेच खरं तर व्यवसाय चालू ठेवावा का नाही, असा प्रश्न आपल्या मनात येत असतो. पण मी तुम्हाला पण सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये, मला वाटत होतं की बंद करावं, पण मिस्टरांनी बंद करून दिला नाही. त्यांनी म्हणजे ते म्हटले की चालूच ठेवायचा, बघूया आपल्याकडूनच काही चुका होत असतील तर. अजून म्हणजे हीट जास्त महत्त्वाची आहे लहान पक्ष्यांना, तर त्याविषयी अजून थोडी माहिती घेतली प्रॉपर यूट्यूबवरून. चांगलं व्यवस्थित ट्रेनिंग वगैरे घेऊन व्यवस्थित मला समजलं. आणि मग त्यानंतर जेवढं होईल तेवढं, आणि त्यानंतर मी कॉईल वगैरे लावल्या, अजून बरेच साधनं त्यांना वापरली, हीट चांगली देऊ लागली. आणि लसीकरण तर मी देत होते पहिले, पण तरी पण पक्ष्यांची मर होती. आणि जेव्हा हीट आणि टेम्परेचर मेंटेन केलं तेव्हापासून पक्षी चांगले म्हणजे मर कमी होत गेली. हेच सांगायचं आहे मला तुम्हाला. म्हणजे मी कितीपासून सुरुवात केली होती, 50 पक्षी वाढवायला मला 6 महिने लागले. त्या 6 महिन्यामध्ये मला एक्सपिरियन्स आला. आणि 3 ते 4 महिन्यानंतर मी इन्क्युबेटर घेतलं. त्यानंतर पण मी चांगलं म्हणजे मला नॉलेज आलं. आणि आत्ता मी रिसेंटली 1 महिन्यापूर्वी 5000 कॅपॅसिटीज अंड्याचं इन्क्युबेटर घेतलं आहे. तर हे कारण म्हणजे याचं कारण म्हणजे सुरुवातीला माहीत नव्हतं आणि जास्त इन्व्हेस्टमेंट करायची मनामध्ये रिस्क वाटत होती. आपण लावतोय तेवढे आपल्याला पैसे येतील का. पण तुम्ही जर व्यवसायामध्ये सातत्य ठेवणार असताल आणि तुम्ही जर चांगले म्हणजे तुमचे प्रयत्न करणार असाल तर नक्कीच तुम्हाला इथं फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं, तुमच्या लक्षात आलं असेल, सुरुवात 50 पक्ष्यांपासून केली होती. 50 पक्षी आज मी 1,500 ते 2,000पर्यंत आले. एकही पक्षी बाहेरून विकत घेतला नाही आहे, घरी स्वतः हॅचिंग करून पक्षी तयार केले आहेत. त्यामुळे पक्षी म्हणजे हळूहळू क्वांटिटी वाढत आहे, कारण घरी बॅचेस तयार करत आहोत. बऱ्याच ऑर्डर येत आहेत आणि काही ऑर्डर आपल्या पेंडिंग पण आहेत. आपलं नवीन 5000 अंड्याचं मशीन आपण जोडलेलं आहे. त्यामुळे कोणाला जर प्युअर गावरांचे विथ क्वालिटी पक्षी पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बुकिंग आज आणि तुमची ऑर्डर आजच बुक करा. फक्त 1 ते 2 वर्ष सुरुवातीला लगेच इन्कमची अपेक्षा ठेवू नका. तर हा होता माझा प्रवास, म्हणजे 10 कोंबड्यांपासून तर 1000 कोंबड्यांपर्यंत. तर 6 महिन्यानंतर मला इन्कम जनरेट व्हायला लागला. ते पण म्हणजे पाहिजे असं नाही, फक्त आपलं जे पैसे जातात आणि आपल्याला इन्कम येतो ते बरोबरी व्हायला लागली. म्हणजे आउटकम आणि इन्कम सेम व्हायला लागला. हळूहळू जसे दिवस जातील तसे म्हणजे अंड्यांची पण क्वांटिटी वाढायला लागली, पक्ष्यांची पण वाढायला लागली आणि ऑर्डर्स पण यायला लागल्या. आणि त्यानंतर मग माझे पक्षी विकायला लागले. बरेच प्रॉब्लेम आहेत लोकांचे, विकणं कसं काय, तर आपण यावर स्पेशल व्हिडिओ बघितला तर आपण यावर स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, पोल्ट्री मार्केटिंग कसं करायचं. त्यामध्ये तुम्हाला मी बरेच विक्रीचे मार्ग सांगितले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला मग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड पाहिजे, कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे पण सांगायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.